पहिल्या दिवशी आम्ही राईड करायला जातोय जंगल सफारी। वाघ जर आला समोर, एलिफंट इन द हाऊस। सो या ठिकाणी आता आपल्याला जवळून गेंडा बघायला भेटतोय। नमस्कार मंडळी, मी रोहित खांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, आपण आलो आता आसामच्या बागोरी होमस्टेची इथे थांबलो आहे। जसं माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माझा ट्रॅव्हलिंगचा म्हणजे आपण मुंबईपासून निघालेलो इथे यायला अरुणाचल प्रदेशला। तर पहिला दिवस आजचा इकडचा, आणि पहिल्या दिवशी आम्ही राईड करायला जातो आहे जंगल सफारी। सो ती आहे काझीरंगामध्ये। नाव पण मला पण माहिती नाही एवढं बरोबर घेतो आहे का, पण पुढे सांगेन तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जातो आहे आम्ही। आणि आपल्यासोबत आपली पूर्ण दोस्त लोक आहेत। सो गाडी आलेली आहे, लगेच बसूया आणि निघूया। हां चला, थोडे फोटोशूट करून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलतो। या साईडला आपली जंगल सफारीची गाडी आली, मस्त आहे। ओपन जीपमधून आता आपण जंगल सफारी करायला चाललो आहे। या साईडला आपले रसूल आहेत, ते आपल्याला फिरवणार आहेत। सो आपण आता गाडीमध्ये बसलोय, मस्त गाडी आहे जीप सारखी। मी पुढे एक्साइटमेंट आहे। पुढे बस तू, आज चालेल तुला पहिलाच बैल दिका। सो आपली आता राईड सुरू झाली, फुल ओपन जीप। एवढे टुरिस्ट आलेत ना इकडे भाई, पूर्ण लाईन लागले यार। आम्हाला वाटलं कोण नसेल एवढा, पण ठीक आहे, सगळे आलेत पूर्ण। आणि वॅकेशन टाइम आहे ना, वेकेशन टाइम आहे सगळ्यांचा नोव्हेंबर डिसेंबर मोस्टली। माझा तर वेकेशन टाइमच आहे फेब्रुवारी पर्यंत। हां ना, आता हे इथून नंबर प्लस तिकडे पूर्ण गाड्या लागल्यात हे बघा वेटिंगवर। भाई दुर्बीन 300 रुपये रेंट दिसतंय का? वर्थ इट? क्योंकि वॉच टावर में चढ़ने के बाद आपको बायनोकुलर का जरूरत पड़ेगा। नाही राज दिसतंय का काय? ही लाईन बघू शकता तुम्ही, इथून अशी पूर्ण तिकडे भरपूर पर्यटक आलेत। वाघ जर आला समोर तर माणसाने म्हणजे मी अजय अजित किंवा खांडेकरने पुढे जाऊ नये। त्यांना आपण प्राणी आणलेले आहेत 2, त्यांना पुढे पाठवू आणि ते काय ते भक्ष्य म्हणून आपण काशी करू। मजा चालली मजा। फायनली आपण आता चेक पॉईंटला पोहोचलोय। म्हणजे इथे तुम्हाला जर कॅमेरा वगैरे न्यायचा असेल तर त्याचे चार्जेस आहेत। कॅमेराचे म्हणजे गोप्रो असेल त्याचे 1000 रुपये, आणि बाकी नॉर्मल याचे किती रे? छोट्या कॅमेऱ्याचे? छोटा कैमरे चे 100 रुपीज आणि गोप्रो वगैरे वीडियो कैमरा है, अगर वीडियो कैमरा है तो 100 रुपीज। ओके, सो इथे चार्ज घेऊन इथून आपल्याला एंट्री करायची। आणि बॅक साईडला पूर्ण लाईन लागले, भरपूर लाईन आहे। पण भाईने काहीतरी शॉर्टकट मारलाय आणि आपल्याला पुढे घेऊन आलाय। चांगलं आहे तिची राईड। ये भाई फुल वाईब। पहिला प्राणी दिसलेला आपल्याला हत्ती, एलिफंट इन द हाऊस। आणि इथे आपल्याला हरिण दिसलंय सुरुवात। इकडे कोण आहे? कुठे? लेफ्टला जवळ आहे भाई। हे गाडी डेंजर हलते, इकडे भरपूर आहेत, या साईडला भरपूर आहेत। चला तिकडे चालत जाऊया। हरण इकडे आता आपण आलोय वॉच टावरच्या इथे। हा इथून लेक आहे आणि लेकच्या इथून आपण वॉच टावर। हे बघ शिंग बघ भाई, वेगळाच विषय आहे भाई। नाव इथे शिंग आहेत।
यहाँ से पानी में कूदने का, हाँ तैर के जाने का उधर। सो वॉच टावर आहे हा. तर इथली ही तुम्हाला मेन गोष्ट समजते का, कारण हे वरती पूर्ण निळं आकाश आहे आणि पूर्ण पाण्यात पण सेम कलर रिफ्लेक्ट होते आणि ते पूर्ण ढगात आल्यासारखं वाटतंय. वाईब आहे, वाईब आहे. ये है बफेले का, ये बफेले बफेलो, और ये हाथी का है, और ये राइनो का है. हाथी का क्या है? हाँ वो हाथी का है, मुंह का है, जबडा. जबड़ा. और ये स्कल्प है. ये सब दिखाने के लिए रखा है कैसे है क्या है बोलता. बघाल हे अशी शिंग ठेवलेत. हे हा मोठा मला वाटतं कोणच असेल, गेस करा. आणि हे छोटे मोठे हरणाचे आहेत. आणि हा इकडे आहे हत्तीचा जबडा. भाई नेक्स्ट लेवल आहे. हे असं शो साठी ठेवलंय झाडाच्या खालती. सो आपल्या ठिकाणी कसं सहली जातात तसे या इथे कॉलेजच्या शाळेची कोणती सहल आली. सर लोक फोटो काढतात. सही आहे. आरामात 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 आरामात. मेरे को इधर अभी राइनो दिख गया, वो देखो चल रहा है लेकिन दिख नहीं रहा. रोड टच करेगा. तो इथे तुम्ही जंगलात येत आहे तर तुम्ही प्लीज शांतता राखा, कारण प्राणी डेंजर सीन आहे बघा. तर इथे हा बघा थांबला आहे. हे काय इथे काय कधीपासून त्या गेंड्याची वाट बघतोय. भाई हलतच नाही. हल ना, आम्ही आलो तुला बघायला. आवाज नको करू रे. आवाज नाही करायचा. सगळे वेटिंगला आहेत पुढे पण त्याला बघायला. तो या साईडला आहे पूर्ण. कुठे गेला हा बघा. इथे येतच नाही पुढे. इकडे आपला फायनली बघू शकता तुम्ही रायनो. हां तर गेंडा आहे. गेंड्याचा पिल्लू आहे. तिकडे दिसत नव्हतं. इकडे बघा दिसतंय. तर त्या टॉवरच्या इथून आता आपण पुढे आलोय दुसऱ्या रूटला. त्या साईडला पण जास्त नाही ना. बाई साहेब गेंडे बघून बघून वैतागलेलं. काय बोलतो शिव? विजय मानला आपल्याला आता आपल्याकडच्या म्हशी तुम्ही बघितल्या असाल, पण आसामच्या म्हशी एकदा बघून घ्या. भारी आहे. भरपूर टायमानंतर काहीतरी बघण्यासारखं भेटलंय. ते आता आम्ही हॉल्ट घेतलाय. तर बघतोय वाघाचा स्पॉट आहे इथे. वाघ दिसतो असं बोलतात. बघूया आता बघायला भेटतं का. सगळे वेट करतात. बाकी तर काय दिसत नाही रे. वैतागलं. स्टॉप स्टॉप स्टॉप. या ठिकाणी आता आपल्याला जवळून गेंडा बघायला भेटतोय. हा बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जंगल सफारी करून आलो. दोन्ही ठिकाणी गेलो पण खास असं काय बघायला भेटलं नाही. तो रायनो म्हणजे गेंडा आणि हत्ती आणि छोटी छोटी हरणं होती. बाकी पक्षी वगैरे होता. असं वाघासाठी स्वप्नील भाई बघत होता. तो वाघ काही दिसला नाही. वाघ आम्हीच झालो. शायद घाबरला आम्हाला का काय. काय बोलतो? वाघ घाबरून पळालाय. कारण महाराष्ट्रातून 6 वाघ आले. 6 वाघ आलेत बघायला. त्याच्यामुळे ठीक आहे. इट्स अ पार्ट्स ऑफ जोक. सो इथून आता आम्ही जाणार परत हॉटेलला. पहिलं काहीतरी नाश्त्याचे बघूया, कारण खूप भूक लागली. काल ॲक्च्युली लेट झाला आम्हाला यायला आणि झोप पण झाली नाही. 2-2.5 तासाची हां ना. झोप काय झाली नाही. आणि मग पुढे जाऊन मी बघूया आता. धिरंगला जायचं आहे. पहिला नाश्ता, त्यानंतर हॉटेल आणि मग पुढचा प्रवास. आपला चरका टाईप आहे रे. सगळे काकू लोक बसलेत धागा बनवायला.
मस्त आहे, जुनी काय बोलतात मशीन सारखं. आम्ही नाश्ता करायला इकडे थांबलो. तिथे आता ऑर्डर केलं आहे पुरी भाजी, व्हरायटी आहे, पुरी भाजी आहे, परत आमलेट आहे, अजून काय पराठा वगैरे आहे, पण बेस्ट पुरी भाजी थांबलो. चला बघूया कधी येते. सो आपल्याकडे आता आली आहे पुरी भाजी, ऑमलेट, ही भाजी आहे, या साईडला एक भाजी आहे आणि ही थोडीशी डाळ टाईप आहे. ठीक आहे, अच्छा आहे, या जेवूया पहिला. तर आता जंगल सफारी करून आणि नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आता धिरंगला जायला. तर इथून आहे ते अराऊंड 254 किलोमीटर, म्हणजे जेमतेम 6 ते 7 तास पकडून चला. मध्ये मध्ये स्पॉट असेल तर बघत जाणार. सो चला, इकडे आपली गाडी पॅक होते. परत या साईडला परत पॅकिंग सुरू. सामान थोडं जास्त आहे म्हणून वरती लगेच केलं आहे आणि आपल्या खायच्या वस्तू सगळ्या. धिरांगला जाता आता एक रिव्हर लागली, त्या रिव्हर स्पॉटला आलो आहे. शॉर्ट ब्रेक, फुल वाईव्ह ऑन रिव्हर साईड. आता अशा ठिकाणी आलं की आसामची सिटी सोडून अरुणाचल प्रदेशला एंटर करतोय. मग इथे आपली बॉर्डर क्रॉस करायला पास लागतो, जो पासची प्रोसेस करायला गेला शुभम आणि आम्ही सगळे चाललोय. सो इथे आधार कार्ड दिलं आहे. आधार कार्ड मग नंतर प्रत्येकाची चेकिंग होईल इन पर्सन, स्वतः आतमध्ये जायचं आहे. सो आपल्याला जायचं आहे लास्ट तवांग, ते 304 किलोमीटर आहे आणि जिथे आता आपण चाललो आहे जिथे आपला राहायची सोय आहे दिरांग, त्या 143 किलोमीटर. ओके, आणि आपल्याला तो बॉम्बोडीला काय आहे ना तिथे आपल्याला जेवायचं आहे. म्हणजे कुठे 1 तास कुठे बॉम्बोडीला बोलत होतो बघूया आता. आणि ही बॉर्डर आहे. सो इकडे पास दिलाय, पास दाखव. अशा पद्धतीचा पास आहे, सगळ्यांचे ID, फोटो विथ ड्रायव्हर. ओके, हा का ड्रायव्हर बघ. तर मंडळी आपण फायनली पोचलोय धिरांगला आणि रात्री परत लेट झालं यार. ड्रायव्हर आमचा काय करतो काय माहिती नाही, कारण तिकडून आपल्या काझीरंगावरून इथे धिरांगला यायला जेमतेम 184 किलोमीटर होता एक्झॅक्ट शायद. आणि सो मे बी त्याच्या हिशोबाने 3-4 तास लागले पाहिजे होते, पण हा रोड आहे ना पूर्ण चढावाचा आहे, म्हणजे घाटी टाईप आहे, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. आणि भाई इकडे काळोख 5 वाजताच होतो, डेंजर काम आहे. सूर्यास्त लवकर होतो ॲक्च्युली. इकडच्या जेव्हा आम्ही रात्री फिरत होतो तेव्हा इकडच्या माणसांकडून असं कळलं की सूर्य 4:30-5 वाजताच येतो बाहेर. आम्हाला एवढं बघायला भेटलं, कारण जागरण असं सारखं जागरण होतं आणि लेट प्रवास करून डोळे काय उघडत नाही सकाळचे. पण आता इथे साधारण 8 वाजलेत आणि आता उठलं तर हा नजारा आहे सगळा आणि बघून भारी वाटलं. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आपण यामध्ये जंगल सफारी आणि फक्त ट्रॅव्हलिंग केलं यार. सो काय जास्त करता आलं नाही. सो भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय बाय.